पेट्रोल डिझेलचे वाढते दर, महागाई आणि जागतिक युद्धाच्या छायेत भारतानं कच्च्या तेलाचं संकट काही प्रमाणात हाताळलं. पण आता सरकारसमोर उभं राहिलं एक नवं, अधिक गंभीर संकट. ते म्हणजे स्वयंपाकघरात वापरलं जाणारं खाद्यतेल. भारत आज आपल्या गरजेच्या तब्बल 60% खाद्यतेल आयात करतोय आणि या आयातीचं बिल आता सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरते. कच्च्या तेलासाठी भारताकडे पर्याय आहेत, पण खाद्यतेलासाठी हात बांधलेले का आहेत? रुपयाची घसरण, इंडोनेशियाचा बायोडिझेल प्लॅन आणि भारतीयांची वाढती तेलाची भूक, या सगळ्यामुळे स्वयंपाकघरातील तेल आता अर्थव्यवस्थेलाही जाळू लागलंय का, हाच प्रश्न उपस्थित होतोय. भारताची अर्थव्यवस्था दोन तेलांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. एक म्हणजे वाहनांसाठी लागणारं कच्चं तेल आणि दुसरं म्हणजे प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात वापरलं जाणारं खाद्यतेल. मार्च 2026ला संपलेल्या आर्थिक वर्षात भारताने कच्च्या तेलावर तब्बल 121 अब्ज डॉलर्स खर्च केले, तर खाद्यतेल आयातीवर 17.5 अब्ज डॉलर्सचा बोजा सहन केला. ही आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. क्रूड ऑइलची आयात 121.8 अब्ज डॉलर्सची झाली आहे, तर खाद्यतेलाची आयात 17.59 अब्ज डॉलर्सची झाली आहे. भारताची खाद्यतेल आयात ही 60% आहे. कच्च्या तेलाबाबत भारताने गेल्या काही वर्षात आक्रमक रणनीती आखली. रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आणि अमेरिका, सौदी, रशिया यांच्यातील संतुलन यामुळे भारताने इंधन संकटावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवलं. 2019-20 मध्ये भारताने रशियाकडून 1.7% तेल आयात केलं, तर 2024-25 या वर्षात 35.1% तेल रशियाकडून आलं. आणि हाच आहे भारताचा खरा कमकुवत दुवा. पाम तेलासाठी इंडोनेशिया, मलेशिया, सोयाबीन तेलासाठी अर्जेंटिना आणि ब्राझील, तर सूर्यफूल तेलासाठी युक्रेन आणि रशियावर भारत मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. जगात कुठेही युद्ध, उत्पादन घट किंवा निर्यात नियंत्रण आलं तर थेट परिणाम भारतीयांच्या स्वयंपाकघरावर होतो. प्रचंड महागाई वाढलेली आहे. आपल्या इतर जर बाबी बघितल्या तर गेल्या 2-3 महिन्याच्या पाठीमागं एवढी महागाई नव्हती, पण आता या तुमचा तेल वगैरे हे महागले म्हणतात, त्याच्याकडून हे पैसे वाढलेले आहेत. महागाई अफाट झालेली आहे आणि लोकांना जगणं फार मुश्किल झालेलं आहे. लागवडीचे दर वाढले आहेत. आज टिक्याला 500-600 रुपये वाढले आहेत. म्हणजे या सरकारला साधारण माझा असं वाटतंय की इथून पुढचे जे उमेदवार उभं करणार ते उमेदवार ज्या त्या खात्याचं कृषी पदवीधर असावं. आता गिराकीमध्ये आता सध्या गिराकी पण कमी आहे आणि त्याच्यामुळे आता पण जे 13 किलोचा डबा घेणार गिराक आहे ते पण माल कमी घेतात असं आहे. नाही लोक काय आता भाव मार्केट अपडाऊन होणार, त्याच्यामध्ये काय कोणी करू शकत नाही. कमी खाद्यतेल खरेदी कमी झाली आणि त्या दरामध्ये आता दरामध्ये वाढलेले आहेत. युद्धजन्य परिस्थिती आल्यापासून दर वाढलेले आहेत. किलोला 40 रुपयाची वाढ झाली. गिरायक जरासं हे होते, म्हणजे पॅनिक होते. तर गिरायक म्हणते आता काय त्याला पर्याय पण नाही म्हणते. आता किलो मागं 2 रुपये डब्याला 30-40 रुपये वाढ ह्याच्यात हे वाढले. समस्या इथेच संपत नाही. इंडोनेशिया आता आपल्या पाम ऑइलचा मोठा हिस्सा बायोडिझेलसाठी वापरते. B40 आणि पुढे B50 कार्यक्रमामुळे निर्यातीसाठी उपलब्ध तेल कमी होत चाललंय. म्हणजेच जागतिक बाजारात खाद्यतेलाचा तुटवडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान रुपयाची घसरण सुद्धा भारतासाठी धोक्याची घंटा ठरते. डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचल्यामुळे खाद्यतेल आयात महाग होत चालली, कारण बिल डॉलरमध्ये भरावं लागतं आणि भार सहन करावा लागतो भारतीयांना. सगळ्यात मोठी चिंता म्हणजे वाढता तेल वापर. गेल्या 60 वर्षात भारतात प्रतिव्यक्ती खाद्यतेल वापर 3.2 किलोवरून थेट 19.7 किलोपर्यंत पोहोचलाय. तर ICMRच्या मते एका व्यक्तीसाठी वर्षाला 10 किलो तेल पुरेसं मानलं जातं. भारतातली ही आकडेवारी खरंच अचंबित करणारी आहे. पूर्वी 3.2 किलो तेल वर्षाकाठी लागायचं, आता माणशी 19.7 किलो तेल लागतंय. ICMR सांगतं केवळ 10 किलोच तेल वापरावं. कच्च्या तेलाचं संकट भारताने काही प्रमाणात नियंत्रणात आणलं, पण खाद्यतेलाचं संकट आता थेट सामान्यांच्या ताटात पोहोचायला लागलं. जोपर्यंत देशांतर्गत उत्पादन वाढत नाही आणि खाद्य सवयी बदलत नाहीत, तोपर्यंत स्वयंपाकघरातलं तेल हे सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कच्च्या तेलासाठी भारताकडे पर्याय आहेत, पण खाद्यतेलासाठी अजूनही परदेशी बाजारांवरच मोठं अवलंबित्व आहे. युद्ध, डॉलर्स आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये बदल याचा थेट परिणाम भारतीयांच्या स्वयंपाकघरावर दिसायला लागलाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.